मी सतीश गावंडे, सरदार ॲग्रिकेम या कंपनीचे प्रतिनिधी आणि माझा मोबाईल नंबर आहे 99 23 50 74 12। आपण मालेगाव तालुक्यातील पांगरीकुटे या गावी आलेलो आहोत आणि पांगरीकुटे या गावचे शेतकरी शेतात आहेत आणि शेतकऱ्यांनी इथं हळदीचा प्लॉट लावलेला आहे। पूर्ण हळद लागवड केलेली आहे इथं आणि 2 एकराचा प्लॉट आहे। या 2 एकराच्या प्लॉटला आपलं सरदार ॲग्रिकेम या कंपनीचं खत फास्को गॅलेक्सी ॲग्रो स्प्रे लिक्विड मधलं यांनी ड्रिंचिंग मध्ये दिलेलं आहे आणि ड्रिंचिंग मध्ये देऊन 20-25 दिवस झालेले आहे। तर शेतकरी शेतात आहे, आपण शेतकऱ्याकडून थोडा परिचय घेऊ आणि त्या खताचे कशा प्रकारे रिझल्ट मिळाले ते आपण शेतकऱ्यांकडून बी ऐकू आणि स्वतः डोळ्यानं पण बघू। त्या हळदीला भाऊ, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा। नमस्कार, मी नंदकिशोर आत्माराम कुटे, राहणार पांगरीकुटे, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम। माझी 2 एकरात हळद आहे आणि प्रथमच यावर्षी मी नवीनच लावलेली आहे। आणि गावंडे साहेबांनी सांगितल्यामुळे काय झालं, चांगलं मार्गदर्शन केल्यामुळे मी ॲग्रो स्प्रे सरदार ॲग्रिकेमच्या कंपनीचं ॲग्रो स्प्रे आणि फॉस्फोनिक ऍसिड आणि गॅलेक्सी पोटॅश असं तिन्हीचं कॉम्बिनेशन करून 2-2 लिटर प्रति सोडलेला आहे। 2 एकराला यांनी 2-2 लिटर सोडलेला आहे। औषध इथेच आहे, आपण औषध पण दाखवू। भाऊनी सोडलेले डोळ्यासमोर औषध आहे, त्याचे शानदार आणि चांगले असे रिझल्ट आले। पान रुंद आणि लांब झाले, वाढ चांगली झाली आणि काळोखी भरपूर प्रमाणात आली। खताचे रिझल्ट तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे आले। फुटव्यामध्ये बी वाढ झाली आणि फुटवे आता हळदी बरोबर आहेत। बरं, तर अशा प्रकारे भाऊंना सरदार ॲग्रिकेम या कंपनीचं जो खत आहे फास्को गॅलेक्सी ॲग्रो स्प्रे हे ड्रिंचिंग मध्ये दिल्याच्या नंतर रिझल्ट बघा कसे आलेले आहेत। आणि फॉस्फोनिक ऍसिड टाकल्यामुळं जमीनही नरम झाली आणि चांगला मुळाले हे झालं, मूळ वाढण्यासाठी चांगली मदत झाली। रिझल्ट खूप छान मिळाले तुम्हाला। तर भाऊ, तुम्ही सरदार ॲग्रिकेम या कंपनीचं फास्को गॅलेक्सी ॲग्रो स्प्रे म्हणजे खत आहे, जो रासायनिक खत येते 50 किलोचं NPK, जसं 10-26-26 उदाहरणार्थ 10-26-26 जर आपण खत घेतलं तर ते खत रासायनिक झालं, त्यामधलं नत्रच आपल्याला सुरुवातीला मानून जाते, स्फुरद आणि पालाशला वेळ लागते। तर आपलं सरदार ॲग्रिकेम या कंपनीचं नत्र, स्फुरद आणि पालाश प्लस मायक्रोन्यूट्रॉन हे आपलं तुम्ही ड्रिंचिंग मध्ये सोडलेलं आहे। तर सोडून किती दिवस झाले? आपण 20 दिवस झाले याला सोडून आणि आपल्याला त्यावेळेस ताबडतोबच रिझल्ट आले। लगेच काळोखी आलती हळदीवर। तुम्हाला 5-6 दिवसाच्या आतच रिझल्ट आले, 5-6 दिवसात समजा चांगले रिझल्ट मिळाले। चांगले रिझल्ट आले। पुन्हा गॅलेक्सी आपलं हे फॉस्फोनिक ऍसिड सोडल्यामुळे काय झालं, जे आपली भर आहे ती पूर्ण नरम झाली। पूर्ण भर एकदम नरम झाली, एकदम नरम। लगे उकरलं तर तुमचं तन्नाले एकही माती येत नाही, असं उपटून येते। बरं भाऊ, तुमचं सर्वप्रथम एकदा नंबर सांगा। 98 50 40 47 43। ठीक आहे, धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल। तुम्ही जो औषध इथे ड्रिंचिंग मध्ये दिले ते औषधाच्या बॉटल इथं शेतात आहे का? हो ना, इथंच ठेवले। चला, सरदार ॲग्रिकेम या कंपनीचं फास्को, हे फास्को भाऊंनी 2 लिटर सोडलेलं आहे। यामध्ये फॉस्फोनिक ऍसिड 40% येते आहे ना? हो बरोबर। तर त्याच्यानंतर तुम्ही ॲग्रो स्प्रे सोडलेला आहे। ॲग्रो स्प्रे हे नत्र प्लस मायक्रोन्यूट्रॉन आहे। याच्यामध्ये 6 प्रकारचे सूक्ष्म द्रव येतात, प्लस नत्र येते, प्लस याच्यामध्ये pH पण मेंटेन होतं। हे पण यांनी सोडलेलं आहे। प्लस हे 60% मध्ये गॅलेक्सी आहे आपलं पोटॅश आहे ना, आणि शानदार रिझल्ट आहेत त्याचे। रिझल्ट कसे मिळाले? 1 नंबर रिझल्ट येतं। आणि आपण या हळदीला एकही हे सोडलं नाही, आपलं म्हणतं नाही फॉस्फेट एकही सोडलं नाही। म्हणजे फॉस्फेट तुम्ही दिलंच नाही, हे फॉस्फोनिकच ऍसिड दिलं आपण, फक्त फॉस्फोनिक ऍसिड सोडलं, त्याचेच रिझल्ट आहेत आपल्याला। बरं, तर अशा प्रकारे सरदार ॲग्रिकेम या कंपनीच्या 3 प्रोडक्टचे रिझल्ट आपल्याला डोळ्यासमोर पण दिसत आहे आणि भाऊच्या तोंडून पण आपण ऐकले। तर भाऊ, या प्रोडक्ट बद्दल तुम्ही समाधानी आहात? लय खूप समाधानी हो। हे वापरलं नसतं तर एवढी चिवड रानात हळदच झाली नसती आपली। म्हणजे पावसाचं भरपूर प्रमाण होतं, पावसामुळे रासायनिक खत दिलं असतं तर ते तुमचं वाहूनही गेलं असतं, 100% वाहून गेलं असतं। तर हे अशा प्रकारे भाऊंना रिझल्ट मिळालेला आहे। भाऊ, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद।